आणि यानंतर आपण आखातातल्या युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेऊया। बातमी इराण संदर्भातली आहे। भारतातून इराणला जाणारी युद्धनौका अमेरिकेच्या नौदलानं हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ बुडवली आहे आणि त्यामध्ये 87 इराणी सैनिकांचा मृत्यू झालाय तर 32 जणांना वाचवण्यात यश आलंय। इराणी युद्धनौका गेल्या महिन्यात भारताच्या विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आलेल्या 2026 इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू तसंच त्यानंतरच्या संयुक्त कसरतींमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती आणि ती मायदेशी परत असताना अमेरिकेच्या युद्धनौकेनं टॉर्पेडोचा मारा करत ही युद्धनौका बुडवली आहे। युद्धनौकेवरती 180 नौसैनिक होते, त्यातले 87 जण मृत्युमुखी पडले तर 32 जणांना श्रीलंकन नौदलानं वाचवलंय तर बाकीचे बेपत्ता आहेत। भारतीय प्रमाणवेळेनुसार काल पहाटे 6 ते 7 च्या दरम्यान श्रीलंकन नौदलाला इराणी युद्धनौकेचा मदतीचा संदेश मिळाला। दक्षिण श्रीलंकेच्या गाले शहरापासून 40 नॉटिकल मैलांवरती ही युद्धनौका बुडवण्यात आली आहे। आणि अमेरिकन सिनेटनं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा दिलाय। ट्रम्प यांच्या युद्धासंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर करण्यात आलेलं आहे। सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक मंजूर झालंय। ट्रम्प यांच्याच पक्षाच्या सिनेटरनं हे विधेयक मांडलेलं होतं। दरम्यान इराणमधली दहशतवादी राजवट संपवली असं स्टेटमेंट दिलंय व्हाईट हाऊसनं। इराणच्या एअर स्पेसवर लवकरच कब्जा करू असंही व्हाईट हाऊसनं म्हटलंय। इराणची अण्वस्त्र सज्जता संपवणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलेलं आहे। इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करणार असा दावा देखील व्हाईट हाऊसनं केलेला आहे। Destroy the regime's deadly ballistic missiles and completely raze their missile industry to the ground. Operation Epic Fury will ensure the regime's terrorist proxies in the region can no longer destabilize the region or the free world. This mission will guarantee that Iran can never obtain a nuclear weapon. As the Department of War said this morning, we expect to have complete and total dominance over Iranian airspace in the coming hours. इराणनं तुर्कीवरती काल रात्री दुसरा बॅलिस्टिक मिसाईल हल्ला केला। तुर्कीतील अमेरिकेच्या लष्करी तळावर हा हल्ला करण्यात आला। मात्र ही मिसाईल सिरियाच्या आकाशातच इंटरसेप्ट करून पाडण्यात आल्याचा दावाही केला जातोय। अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं इराणच्या विविध भागात केलेल्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी केलाय। इराणच्या लष्करी आस्थापना, अण्वस्त्र विकास केंद्र यावरती जोरदार मारा करण्यात आलाय। त्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विविध भागात होणाऱ्या हल्ल्यांची संख्या आता वाढवलेली आहे। अमेरिकेच्या संरक्षण खात्यावरून इराणवरच्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। अमेरिकेनं इराणच्या विविध भागांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे। अमेरिकन सैन्याकडून हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विविध भागात होणाऱ्या हल्ल्यांची संख्या आता कमालीनं वाढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या विविध भागांना लक्ष्य केलं जातंय तर इराणकडूनही या सगळ्या हल्ल्यांना, माऱ्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय। पण इस्रायल आणि अमेरिका आता मागे हटायला तयार नाहीयेत। काल इराणचं स्टेटमेंट आलेलं होतं की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, फक्त ती चर्चा सन्मानजनक व्हायला हवी। तर त्यावर प्रत्युत्तर देताना आता चर्चेची वेळ निघून गेली असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले होते, अमेरिकेनं म्हटलेलं होतं। त्यामुळे हे युद्ध काल नंतर अधिक तीव्र होताना आपल्याला दिसतंय। अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं हल्ल्याचा हा नवा व्हिडिओ जारी केलेला आहे। अनेक ठिकाणी हल्ला केल्याचा दावा या व्हिडिओतून केला जातोय। आणि या सगळ्या